या लगेच. सं- पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र इथे प्रणयने एक धाव घेतले. आपण पाहिलं तर आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. KPL पर्व 2008 मधील पहिल्या दिवसातील शेवटचा सामना चालू झाला, तो म्हणजे घाटगे ब्रदर्स विरुद्ध प्राणवी चॅलेंजर्स. एकीकडे राजेश पाटील यांचा संघ तर दुसरीकडे मनीष गोंधळे आणि राजेश पाटील यांचा संघ. इथे मात्र हलक्याच बॅटने एक धाव मात्र घेण्यात यशस्वी झाले, ते म्हणजे पंकज आणि प्रणय. पंकजने देखील आपलं खातं एक या धावसंख्येने खोलले, जेव्हा संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 2 या धावसंख्येवर. संख्येत मात्र वैयक्तिक पहिले षटक घेऊन प्राणवी चॅलेंजर संघाकडून. हा सुंदर चेंडू इथे कार्पेटच्या चेंडू खाऊन गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आकाश पाटील जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येईल तोपर्यंत चेंडू मात्र सीमा रेषेबाहेर जाईल. येतोय दणदणीत चौकार. 4 या धावेंनी धावसंख्येत भर पडेल. हॅलो हॅलो. इथे मात्र रनआउट होण्याचा चान्स होता. प्रथमेश सुंदर क्षेत्ररक्षण केले होतं, सुंदर थ्रो देखील केला होता, परंतु एक धाव मिळते ती घाटगे ब्रदर्स संघाला. धावसंख्या देखणे पण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत याचा. इथे मात्र पंकज ज्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षण होते. धावसंख्येत मात्र कोणताही फरक नाही. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 7 धावा. बिन बाद 7 अशी धावसंख्या घाटगे ब्रदर्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू पहिलं षटक पॉवर प्ले षटक आहे. इथे मात्र चेंडू हवे क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली लतेश घर बघूया झेल होणार का. आणि इथे मात्र सुंदर झेल. पंकजची खेळी संपुष्टात. पंकज बाद. पहिला हादरा बसलाय तो म्हणजे नक्कीच पंच राजेंद्र गोदींना विनंती असेल सामना थोडा फास्ट घ्यायचा आहे, कारण आपण मिनिटं पण लावलेली आहेत आणि सेकंड बॅटिंग अजून यायची बाकी आहे. सेकंड इनिंग. नक्कीच सागर पाटील यांना विनंती करतो की आता जो सामना झाला होता त्याच्या ओके त्याच्या अगोदरचा सामना झाला होता त्यामध्ये केदार बिर्जाला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. तर मी विनंती करतो सागर पाटील यांना की आपण केदार बिर्जाचा सन्मान करायचा आहे. ओके. तर प्रसाद म्हात्रे सामनावीर, आता जो सामना झाला होता त्याचा त्याने अर्धशतक झळकावलं होतं तो प्रसाद पाटील प्रसाद म्हात्रे. तर प्रसाद म्हात्रे याला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देऊन पुरस्कार देण्यात येतोय. यानंतर मी नंतर येतो केदार बिर्जाना, आपला देखील एक सन्मान बाकी होता.
केदार बिर्जे जो मागच्या मॅचचा त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती त्याचा सत्कार करतील प्रवीण पाटील. सनी सनी थोडासा इंजर्ड आहे त्यामुळे बॉल पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की काय आपल्या. पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता मारला एक कार्पेटच्या सहाय्याने तिथे फिल्डर आकाश फिल्डिंग करेल. एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्येत एक नि भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 22. 1 बाद 22. पुन्हा एकदा ऑफ साईडला कटवलेला चेंडू गॅप मध्ये टाकलेला आहे. आकाश बिर्जे यांनी एक धाव पूर्ण केलेली आहे आणि चौका गेलेला आहे. सुंदर फटका मारलेला. सेकंड ओव्हर जी आली त्याच्यात 19 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत त्या सनीनी. आता तिसरं षटक घेऊन आलेलं आहे ते आकाश पाटील आणि सामना करणार आहे प्रणय दसाडे. मागच्या षटकात त्यांनी 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकलेत. आता बघ 28 धावा झालेल्या आहेत. आकाश पहिल्या ओव्हरला किती होत्या? 7 रन होते पहिल्या ओव्हरला. पहिल्या ओव्हर हे 26 ना 21 अतिशय सुंदर ऑफ साईडला टाकलेला चेंडू. पंचांचा कोणताच निर्धाव चेंडूची सांगता होते. आकाश टू प्रणय. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळवलेला चेंडू बाहेर मारून पडून मारण्याचा प्रयत्न होता पण फलंदाजाला काही समजला नाहीये आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू होतो. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकत आहे आकाश. सुंदर बॉलिंग करत आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू तिथे फिल्डर आहे कॅप्टन स्वतः कर्णधार संकेत पाटील फील्ड करतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही आहे. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आकाश. आता स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे तो अक्कू. पुन्हा एकदा ऑफ साईडला टाकलेला चेंडू अतिशय सुंदर फील्ड केलेली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. तब्बल 4 चेंडूंवरती एकच धाव खर्च केलेली आहे. अतिशय सुंदर षटक टाकलेलं आहे ते आकाश पाटील यांनी. हो अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहे. धावांचा डोंगर कमी केलेला आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही या षटकातला. धाव संख्या झालेली आहे 29 धाव संख्या झाली आहे. फक्त एकच धाव खर्च केलेली आहे आकाशने. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. बॅट्समनला काहीच समजलेलं नाही आहे त्याचा चेंडू. बघूया आता शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो आकाश. सामना करेल अक्कू.
रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न असफल झालेला आहे. तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आकाशने. सुंदर गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 29 धावा वरतीच. अतिशय सुंदर षटक टाकलेला आहे. आता चौथं आणि चॅलेंजिंग षटक घेऊन येत आहेत ते स्वतः कर्णधार संकेत पाटील. संकेत पाटील सामना करणार आहे. घाडगे ब्रदर्स संघाचा कर्णधार प्रणय. प्रणय टू संकेत. बघूया आपल्याला 10 धावा करायच्या आहेत प्रणयला. पहिला चेंडू ऑफसाईडला मारलेला आणि तिथे फिल्डर आहे बंटी पाटील आणि हा झेल तिसऱ्या आयटम मध्ये झेल पकडलेला आहे बंटी पाटील यांनी. चला कुणाल लवकर या. वेळ नका दौडू. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल थोडं स्पीड पकडा कारण आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. ओके नक्कीच तिसरा बॅट्समन गाडगे ब्रदर्स संघ एक विनंती असेल एक तिसरा फलंदाज आपला नॉनस्ट्राईकला पाठवा लेग पंचांची इथे. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा काहीच फायदा घेता आलेला नाही. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता कुणालचा. तो रिव्हर्स फटका फसलेला आहे. फुलटॉस चेंडू मिस केलेला आहे. दुसरा निर्धाव चेंडू आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावा करायच्या आहेत घाडगे ब्रदर्स संघाला. चॅलेंजिंग षटक आहे हे. पुन्हा षटकलेला स्वतः संकेत. पण झेल नाही झालेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव पण सुद्धा पूर्ण केलेली आहे. 3 चेंडूंवरती 2 धावा खर्च केलेले आहेत. संकेतने अतिशय कंजूस गोलंदाजी केलेली आहेत. अजूनही 3 चेंडूंचे खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या आहेत घाडगे ब्रदर्स संघाला. रनांच्या बाबतीत संत गतीने चाललेला हा सामना आहे. संकेत ऑफ साइडला टाकलेला कटर चेंडू होता. कोणाला काहीच समजलेला नाही. यष्टीरक्षक सौरभच्या हातात चेंडू जातोय. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धावा पाहिजेत म्हणजे 2 चौके पाहिजेत किंवा होऊया. संकेत टू कुणाल. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलेला आहे. एलबीचं अपील केलेलं आहे पंचांनी ते फेटाळलेलं आहे. एकच धाव घेतलेली आहे. षटकातला शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये धाव पाहिजेत त्या 7. अतिशय सुंदर मारलेला फटका आहे लेग साइडला आणि हा षटकार खूप चार धावा मायनस होतील. सॉरी 4 धावा मायनस होतील. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे कोणी. धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा धावबलकावर लागलेल्या आहेत. 5वं षटक घेऊन आलेला आहे. मगाशी आकाशनी 3रं षटक हाताळलं त्याच्यात एकच धाव खर्च केलेली आहे. पुन्हा ऑफसाइडला ट्रॅकच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. पंच राजा गोंधळी. व्हाईट स्क्वेअर चेंडू. आता षटकाची सुरुवात केलेली आहे व्हाईटने. 1 धाव. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने एक
सुमितकडे 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता स्ट्राईकला आलेला आहे तो आकू. त्यांनी शेवटच्या बॉलला षटकार ठोकलेला होता संकेत पाटील याला. आता बघूया आकाशच्या बॉलिंगला काय करतोय तो आकू. पुन्हा एकदा अंपायरकडे अपील केलेली आहे, पण अंपायरने ती फेटाळलेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. मगाशी सुद्धा आकाशचे चेंडू हे आकूला काही समजत नव्हते. आता ही सुद्धा सेम सिच्युएशन होते की काय. फुलटॉस चेंडू होता, फुल चेंडू होता कार्पेटच्या साईने. 1 धाव पूर्ण केलेली आहे. तिथे कोण एक फिल्डर आहे एक, आणि तिथे मिसफिल्ड थोडीशी झाली. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आकूने. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा झालेल्या आहेत. विनय फिल्डर आहे मला वाटते तिथे. पुन्हा एकदा आकू. फुलटॉस चेंडूचा काहीच उपयोग केलेला आहे आणि एलबीचा अपील केलेला आहे आणि पंचांनी तो बाद दिलेला आहे आकूला. क्लीन केलेला आहे. आकाशने सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट घेतलेली आहे. हॅट्रिकचा चान्स आहे. आणि सुंदर उडवलेला झेल खाली स्वतः सौरभ आलेला आहे आणि झेल सोडलेला आहे. हॅट्रिक हुकलेली आहे. स्वतः आकाश पण सुद्धा झेल खाली गेलेला होता. सौरभनी झेल हा सोडलेला आहे. स्वतः कॉल करून झेल सोडलेला आहे सौरभने. त्यामुळे हॅट्रिक हुकलेली आहे. सुंदर गोलंदाजी केली पण आकाशने. धावसंख्या झालेली आहे ती. धावसंख्या किती झाली? किती विकेट गेल्या? 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 39. तो आलाय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन 8 नंबर जर्सी परिधान केला दीप पाटील. शॉर्ट बॉल आणि प्रतीक गोंधळ्याला काही चेंडू समजला नाही आहे. एका धाव्यावर समाधान मानतोय तो प्रतीक. अतिशय
चेंडू पाहायला मिळतो तर दीप याचा जर्सी नंबर 8-9. पुढील चेंडू अति सुरेख चेंडू पाहायला मिळतो दीप याचा आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि गच्चा असं तुत्तू मध्ये दुसरीही धाव पूर्ण करतो तो घाडगे ब्रदर्स कुरुळ संघ. धाव संख्येत 2 नि वाढ. धाव संख्या झाली ती धाव संख्या 42. सुरेख गोलंदाजी करतोय दीप. पुढील चेंडू दीप याचा जोरदार मारण्याचा प्रयत्न 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 चेंडू जातोय षटक. सुरेख फलंदाजी करतो तो कृणाल पाटील. फुलटा चेंडू कृणालला काहीच समजलेला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. चेंडू दीपचा स्लोवर फुलटा चेंडू प्रथमेश पाटील आणि फणखर. दीपचा स्लोवर चेंडू काहीसा समजत नाहीये तरी सुद्धा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आकाश पाटील याच्याकडून आणि गच्चाचं यष्टी रक्षण पाहायला मिळते संकेत पाटील कडून आणि फलंदाज बाद. कुरुळ धन्यवाद. प्राणवी चॅलेंजर 23 मिनिटात तुम्ही 6 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. चला धाव संख्ये 54. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. चला लवकरात लवकर आपले सलामीचे धडाडीचे फलंदाज पाठवा तुम्हालाच काळोख होणार नाही. या घाडगे ब्रदर्स आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्हाला कृपया सहकार्य करा. या क्षेत्ररक्षण लावून घ्या. कर्णधार प्रणय दसाडे आणि यंदाचा प्रॅक्टिसचा बादशाह प्रसाद उर्फ चिन्या वाईस कॅप्टन प्रॅक्टिसचा बादशाह चिन्या प्रसाद पाटील. सलामीची फलंदाज हार्दिक पांड्या कुणाल पांड्या सुमित पाटील संकेत पाटील PPF कुरुळ संघाची जुडी जाणती सलामीची जोडी दोन्ही बंधूंची जोडी
मैदानात प्राणविचारे संघाकडून संकेत पाटील, सुमित पाटील. जिंकण्यासाठी एकूण 55 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 55 धावा. सामन्याचा आता शेवटचा दिवस आहे, सॉरी शेवटच्या दिवसातील शेवटचा सामना आहे आणि या शेवटच्या सामन्यातील हा शेवटची इनिंग. नक्कीच मी गाडगे मित्र संघाला विनंती करेन, टायमिंग झालेला मित्रांनो खूप, त्यामुळे अजून फलंदाजी करणं बाकी आहे. प्राणवी चॅलेंजर संघाचे आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तर काही जण असे काल बोलत होते की 4 पॉईंट घेऊन आम्ही वर जाऊ वगैरे, असे काही जण इथं चर्चा करत असताना आजचा हा शेवटचा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील. चला लवकर चालू करा सामना. गोलंदाजी मागून आपण बघतोय प्रणय दसाडे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन, पॉवर प्लेचं षटक घेऊन. तर स्ट्राईक आपण फलंदाज बघतोय प्राणवीच्या संघाकडे सुमित आणि नॉस्टिकला संकेत. बरोबर आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण बघतो दोन भावांची जोडी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नवीन आलेला फलंदाज लतेश घरत. लतेश टू प्रणय. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय प्रणय. सकाळपासून अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रणय दसाडेच्या मार्फत. पुढील चेंडू प्रणयचा शॉर्ट पिच चेंडू. एका धावेवर समाधान मारलं होते आणि संघाचं खातं ओपन करतोय तो लतेश. धावसंख्या झाली ती 1-1. पुढील चेंडू प्रणय टू सुमित. जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. सुमित पाटील चेंडू काहीच समजत नाही असं पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक चेंडू जातात. निर्धाव निर्धाव निर्धाव. सुरेख गोलंदाजी करतो तो प्रणय धसाडे आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार. आडवा घुसून मारण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 1-1. काहीसा सुमितचा फॉर्म कुठेतरी बॅटिंगच्या प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळतो. सुमित याचा
नवीन षटक घेऊन आकाश बिर्जे. जोरदार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. सलगचे 4-5 चेंडू निर्धाव जात आहेत. संघाची धावसंख्या होते ती 1. पुढील चेंडू आकाश. जोरदार मारण्याचा प्रयत्न. अवांतर स्वरूपात 1 निवाड. धावसंख्या झाली ती 2. 2 बाद 1. 2 बाद 1. पुढील चेंडू आकाशचा. जोरदार मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख झेल पकडतो पूर्ण मोरे. संघाला बसवतो दुसरा हादरा लतेशच्या मार्फत. धावसंख्या 2 वर. धावसंख्या झाली ती 2 बाद 2. दरम्यान षटकातील पुढील चेंडू अक्कू यांचा सामना करेल कांच्या. आणि आकाश यांना टाकलेला पहिला स्वैर चेंडू. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झालेली आहे 3 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत. आकाश याने मगाशी गोलंदाजीला येऊन जसं त्यांचा मोमेंटम रोखला होता तसा आता त्याच्या संघाचा मोमेंटम तो वाढवतोय का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. यस, आणि हा या वेळेला मोमेंटम शिफ्ट करायला आकाश पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. आणि सौरभ लक्ष्मण पाटिल उर्फ उस्मान. बडे बडे हस्तियों का ये दोस्त है बंदा. बघूया काय करतोय सौरभ आपल्या संघासाठी. पहिलाच रिवर्स मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळी पुन्हा एकदा अपयशी आणि निर्धाव चेंडू. घाडगे ब्रदर्स चेंडू झालेले आहेत 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. घाडगे ब्रदर्स पूर्णपणे वर्चस्व स्थापित करताना इथे योगेश घाडगे संघ मालक आल्यापासून हे वर्चस्व मला वाटते बघायला मिळते. कारण ते यायच्या अगोदर सौरभ यांना गेअर बदलायला लागेल आणि गेअर बदलला आणि टक्कर झालेली आहे. आणि हा वाचलेला आहे ते अक्कू वाचलेला आहे कारण सौरभच्या टक्कर पासून वाचलेला आहे. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या झालेली 4. आणि हा शेवटचा चेंडू. हा तर मगाशी मोमेंटम शिफ्ट झाला होता. योगेश घाडगे जेव्हापासून इथे मैदानात आले काहीतरी त्यांनी जादू खिशात हात घातले होते मगाशी मी बघितले त्यांना. आणि अचानक मोमेंटम शिफ्ट झाला. मौसम बदल गया. आणि अक्कू यांचा हा स्वायरा चेंडू अतिशय वाईट. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या झालेली 5. सुमित बघूया काय करतात. पहिल्या षटकात पूर्णपणे अपयशी ठरलेले सुमित यावेळेला ओव्हरपिच चेंडू आणि हा मारलेला चांगला. यावेळेला पूर्ण मोरे फुटबॉल खेळताना दिसत आहेत आणि हे
सौरभ यांचा 2 धावांचा प्रयत्न, अतोनात प्रयत्न आणि हा यशस्वी झालेला आहे. आणि धावसंख्येत 2 धावसंख्या झालेली ती म्हणजे 7. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे प्राणवी चॅलेंजर संघाची ती म्हणजे 7. तिसरं षटक पुन्हा एकदा इथे घेऊन येताना आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे प्रणय दसाडे. प्रणय दसाडे हे इंज्युअर्ड झाले होते सामना खेळताना. आणि आज तसं बघितलं तर या कुरुळ प्रीमियर लीग मध्ये बरेचसे प्लेयर इंज्युअर्ड दिसत आहेत आपल्याला. प्रणय दसाडे असतील, सनी असेल, पिंट्या असेल, बरेचसे प्लेयर हे इंज्युअर्ड दिसतात. पण एक चांगली टुर्नामेंट असेल त्यावेळेला आपापल्या प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून आपल्याला ही टुर्नामेंट चांगल्या प्रकारे खेळता येईल, आपलं वर्चस्व सिद्ध करता येईल. फिल्डिंग मध्ये चेंज कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सेटअप करायचं आहे. काळोख पडत आहे बॅटिंगच्या संघाला. आणि सौरभ यांनी मारलेला मिडॉनच्या दिशेने फटका, सॉरी, आणि 1 धाव. धावसंख्या देखील धावसंख्या झालेली ती म्हणजे 8. पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. अतिशय उत्तम प्रकारे प्रणय गोलंदाजी करतोय. तेवढंच चांगलं शिस्तबद्ध नियोजन इथं बघायला मिळतंय. अजूनही सामना आता 23 बॉल 42 म्हणजे अशक्य असं काहीच नाही. 47 सॉरी 23 बॉल 47 म्हणजे अशक्य असं नाहीये. थोडंसं कॅल्क्युलेशन करून खेळलं. सौरभ सारखा अनुभवी फलंदाज मैदानात उपस्थित आहे. थोडंसं कॅल्क्युलेशननी खेळलात तर तुमच्या हातात अजूनही सामना आहे, हे विसरू नका तुम्ही. एखाद दुसरी चॅलेंजिंग ओव्हर जर मोठी मिळाली तर तुम्ही पुन्हा एकदा गेम मध्ये इन होऊ शकता. दरम्यान पुढील चेंडू आणि हा सौरभ याचा फेवरेट शॉट लेग साईडच्या दिशेने. कुणाल यांच्याकडे चेंडू गेलेला, 1 धाव मिळते, परंतु एकच धावावर बहुतेक समाधान मानावं लागत आहे. धावसंख्येत 1 धावसंख्या झालेल्या आहेत. 2 आकडी धावसंख्येत पदार्पण केलेलं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. आओ सुमित, मी कॅल्क्युलेशननी खेळत आहेत असं बोललो, परंतु सुमित हे डोक्याने खेळत आहेत. हा निर्धाव सुमितच्या बॅटला काही बॉल लागताना दिसत नाही येत आज आपल्याला. म्हणजे प्रणय यांनी पूर्णपणे नाही, खोटं सिद्ध केलंय सुमितने. नाही, पण यावेळेला एकच धाव. धावसंख्येत 1 धावसंख्या झालेली 11. सौरभ यांचा हा चुकीचा फटका आणि त्याचा फटका त्याच्या संघाला बसतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 11. चॅलेंज ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये सुमितला कॅल्क्युलेशननी जर 15 रन काढता आले झाले. 18 चेंडूत 44 धावांची गरज. ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. सुमित हे थोडंसं कॅल्क्युलेशननी खेळले, 14-15 रन मारण्याचा प्रयत्न केला या ओव्हरला, तर तुम्ही सामन्यात इन होऊ शकता. ओ, आणि हा लेग साईडच्या दिशेने जाणारा चेंडू सुमित स्वतःहून बाहेर पडलेले आहेत. ही खेळाडू वृत्ती आहे. अंपायरनी आऊट द्यायच्या आतच सुमित स्वतःहून बाहेर
की 5 चेंडूत कमीत कमी 9 धावा 10 धावा माराव्या लागतील तर आपण चॅलेंजिंग ओव्हरमध्ये +5 मध्ये राहाल. अक्कू यांचा पुढील चेंडू. ओ बंटी आणि हवेत खेळलेला फटका, अलगद मारलेला फटका. 3-3 ओ वा व्हॉट अ कॅच. अतिशय सुंदर कॅच आणि हे बंटी यांची खेळी इथेच समाप्त झालेली आहे. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू मिस झालाय विनय कडून आणि हा देखील निर्धाव चेंडू. ओ विनयाने मारलेला हवेत फटका आणि हा चिन्या यांच्या हातात. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक आहे चिन्या हा. निखिल ही सगळी भावबंदकी एकाच टीम मध्ये आपल्याला दिसते प्राणवी चॅलेंजर्स मध्ये. ओ अतिशय सुंदर चेंडू. अक्कू यांचा अतिशय सुंदर आउटस्विंग आणि एक चेंडू शिल्लक आहे असं वाटतंय मला. मामा बाचेची टीम आहे ही. मामा बाचे सगळे मामा आणि सगळे बाचे एकाच टीम मध्ये. हा चांगला मारलेला फटका निखिल यांचा. दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्येत 1 निवर धावसंख्या झालेली 12 आणि 1 रन आल्यामुळे ती 1 रन मायनस होत आहे आणि धावसंख्या तेवढीच राहते 11. हा जर चेंडू निर्धाव टाकला असता तर प्राणवी चॅलेंजरच्या 5 धावा अजूनही कमी झाल्या असत्या. आता 1च रन मायनस होईल 1 रन आल्यामुळे. धावसंख्या 11च झालेली आहे. आणि नवीन गोलंदाज इथे आलेला आहे तो म्हणजे कृणाल. कृणाल यांचा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. दरम्यान निखिल यांना काहीच करता आलं नाही चेंडूवरती. जवळपास खांदे गाळलेले दिसतात प्राणवी चॅलेंजर्स संघाने. आहा 1-1 2-2 धावा वाढवायच्या आहेत संघामध्ये. कारण तुमच्या संघामध्ये संकेत पाटील नावाचा एक शकुनी मामा आहे. तो कॅल्क्युलेशन त्याचं करत असतो. तो जरी 3 मॅच हरला तरी 4थ्या मॅचवर फोकस करत असतो. बाकीचे किती हरतात हे कॅल्क्युलेशन तो बरोबर करत असतो आणि क्वालिफायमध्ये कसं जाईल हे देखील तो बघत असतो. त्यामुळे या गोष्टींचा त्याला फरक नाही पडत. परंतु 1-1 2-2 धावा या कॅल्क्युलेशनसाठी मात्र काढणं हे प्राणवी चॅलेंजर्सला महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु इथे सनी यांच्या बॅटमधनं हा निर्धाव चेंडू. तर कृणाल यांची सुंदर गोलंदाजी इथे बघायला मिळते. सगळेच्या सगळे बऱ्यापैकी चेंडू ते ब्लॉक होल्ड मध्ये टाकतात दिसतात आपल्याला.
ओ हा लोअर फुलटॉस हा देखील हातात, हा देखील निर्धाव पूर्ण आहे मोरे, पूर्ण आपलं पूर्णत्व देत आहे. रनआउटची पुन्हा एकदा संधी, परंतु नाही. ओ हा चांगला फटका निखिल यांचा. दरम्यान एकने भर. आणि हा देखील निर्धाव चेंडू. सनी हे अनफिट आहेत. थोड्या काही दिवसांपूर्वी त्यांचं बाईकवर ते स्किड झाले होते, त्यामुळे त्यांना पूर्णपणे 100% त्यांचं देता येत नाहीये. आणि शेवटचा षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज, तो म्हणजे रायरेस. योगेश आमचा रायरे यांचा शॉट चढून निखिल यांचा सुंदर असा फटका. दरम्यान एकच धाव मिळेल्या फटक्यावरती, गॅपमध्ये खेळत नाही, हातात चेंडू जात आहेत, त्याच्यामुळं रायरेंच्या हातात चेंडू सटकलाय मला वाटते. हा 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 गुड कमबॅक बाय रायरे. शेवटचे 4 चेंडू. सनी यांचा हवेत फटका, यावेळेला चुम्मा, बॉलला चुम्मा घेतोय का नाही. धावसंख्येत एकनी भर धावसंख्या झालेली आहे. 17. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणि या वेळेला मात्र निर्धाव चेंडू खूपच संथ गतीने सामना चालवलेला आहे. निखिल कुरकुरे यांनी एक बाउंड्री मारावी अशी अपेक्षा आहे. जरा सामन्यामध्ये जोश येईल, पूर्ण ताकद लावावी त्यांनी. आणि जर चौकार मारला तर राजेश पाटील यांच्याकडनं एक फ्राईड राईस. नाही 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 नाही. आणि हा शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर जरी चौकार मारला तरी राजेश पाटील यांच्याकडनं ट्रिपल राईस. ट्रिपल राईस. आणि जो खेळाडू चौकार सोडेल त्याला हाफ मिळेल त्याच्यातलं. राजेश पाटील यांच्याकडनं बक्षीस आलेलं आहे. आणि हा मारलाय चौकार, बहुतेक हाफ 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 मध्ये बसतोय का. नाही 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 नाही, हाफ नाही बसत, चमकार नाही, काही नाही. दरम्यान एक पण नाही धावी, एक पण नाही धावी, सिंगल पण नाही. तुम्ही सिंगल काढली नाहीत, त्यामुळे ॲव्हरेजला ही रन मिळणार नाही तुम्हाला, याचं लक्षात ठेवायचं ही गोष्ट त्यांनी. दरम्यान आजच्या दिवसाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि या आत्ताच्या सामन्याचा सामनावीर आहे आकाश बिर्जे. आकाश बिर्जे आणि तात्काळ इथे येऊन आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. घेऊन जायचं आहे आकाश बिर्जे. आणि ठरलाय
तरी कृपया सर्व संघांनी अगदी वेळेमध्ये म्हणजे सकाळी ज्यांची मॅच आहे त्यांच्यासाठी विशेष सूचना. साईश वॉरियर्स आणि सायन्स सुपर किंग्स या दोन्ही संघांनी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. तुमचा सामना ठीक 9:30 वाजता सुरू होईल. जर आपण उशीर केलात तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. हा, आणि ज्या ज्या संघांनी आपापल्या पेंडॉलमध्ये खुर्च्या नेलेल्या आहेत, घाडगे ब्रदर्स आणि जार, त्यांनी कृपया इथे आणून ठेवायचे आहेत. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आपण ज्या खुर्च्या आणि जार आपापल्या पेंडॉलमध्ये ठेवलेले आहात ते कृपया इथे आणून ठेवायचे आहेत. कमिटीच्या सगळ्या मेंबर्सनी इथे थांबायचं आहे. सगळं आवरावर करून नंतर जायचं आहे.